सपना, आवर लवकर. आज परत नोकरी शोधायला जातोय का? श्याम, तुझ्या मित्राची मोठी फॅक्टरी आहे, त्याला एकदा बोलून बघ. हम्म. अरे श्याम, अरे कसा आहेस मित्रा? ये बस इथं. मला एकच मिनिट हा. 2 कप चहा पाठवा. मग मित्रा, कसा आहेस? व्यवस्थित ना सगळं? ठीक आहे, पण मग ते हा बोल. म्हणजे प्रॉब्लेम आहे थोडा. हा बोल ना. नोकरी पाहिजे होती. नोकरी? हा, आणि तुला? अरे तू तर क्लासचा टॉपर होतास ना. हो, ते ठीक आहे, पण आता गरज आहे नोकरीची. मला पाहिजे यार नोकरी. अरे स्वतःचा बिझनेस कर. बिझनेस? हम्म. खरं तर खूप इच्छा आहे, पण कळत नाही यार काय करू. अरे विचार कर. शोध. शोधल्याने देवही सापडतो. आई, बाबा, मला बिझनेस सुरू करायचा आहे. म्हणजे एक मशीन आहे, मी पाहिली. त्यापासून पाण्याची टाकी, फ्लावर पॉट आणि हो, शेतीची अवजारे पण बनवता येतात. एक 7-8 लाखात येईल मशीन. पण कशाला कुटाने करायचे? थोडीफार जमीन आहे आपली, भागून जाईल आपलं त्यात. तुमचं आयुष्य गेलं भागवण्यातच, पण माझं पण काही स्वप्न आहे यार. मला पण अनुज सारखं बनायचंय, काहीतरी करायचंय. आई, आता तूच सांग बाबांना. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत बाबा. आयुष्यभराची कमाई 1.5-2 लाख असतील फक्त. चालतंय ना, बाकीचे बँकेकडून कर्ज घेईल. बघा मग, करा काय करायचं ते आता. तुमचा प्रोजेक्ट तर खूप चांगला आहे. PMEGP मध्ये तुमचं लोन 100% होईल. थँक्यू सर, थँक्यू. इतका चांगला तुमचा प्रोजेक्ट तुम्ही शहरात न करता गावात का करताय? ॲक्च्युली सर, गावात स्वतःची जमीन आहे आणि लेबर चार्जेस पण नाही लागणार ना. शहरापेक्षा तर गाव चांगलं आहे. शहरात सिक्युरिटी ठेवावी लागेल, पेमेंट पण जास्त करावं लागेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझं प्रोडक्ट गावात जास्त विकले जाईल. आणि आता तर रस्ते पण सगळीकडे चांगले झाले आहेत, तर माझं प्रोडक्ट मी कुठेही पाठवू शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड.
रास्ते बुलाए तुझे, वो मंजिलें पुकारे तुझे, ये रास्ते बुलाए तुझे, वो मंजिलें पुकारे तुझे। जरा तू हाथ बढ़ा ले, खुल जाए बंधन सारे। जरा तू हाथ बढ़ा ले, खुल जाए बंधन सारे। मेहनत से मिलती है इंसान को मंजिल, जिद पे अड़ जाए तो सब कुछ है हासिल। मिल जाएगी मंजिल, बन जा तू काबिल, जिद पे अड़ जाए तो सब कुछ है हासिल। ये तेरे सपने हैं जो पूरे करने हैं, लगा दे सारी शक्ति दुनिया नई बनाने में। तेजदार बुद्धि से हल कर ले हर मुश्किल, जिद पे अड़ जाए तो सब कुछ है हासिल। सब कुछ है हासिल, सब कुछ है हासिल, सब कुछ है हासिल। एका मशीन पासून सुरू झालेला हा प्रवास आज मोठ्या फॅक्टरी पर्यंत येऊन पोहोचलाय. वेलकम वेलकम. कशी वाटली माझी नवीन फॅक्टरी अनुज? हा, अरे बाबा मी का? अरे तुझ्यामुळेच तर झालंय हे सगळं. अरे हा बाळा, हे सगळं याच मशीन मध्ये बनवलंय बरं का. ही 1000 लिटरची टाकी, हे बाकीचे टँक, हे स्प्रे टँक, फ्लावर पॉट, हे पॅलेट सगळंच. हे पॅलेट सुद्धा? हो मग. अरे मी दरवर्षी 3000 पॅलेट्स बाहेरून विकत घेतो. मग मी माझ्या इंडस्ट्रीसाठी हीच मशीन विकत घेऊन टाकतो ना. अरे का नाही. बरं कुठून घेतली? जपान या जर्मनी? अरे ही मेड इन इंडियाची मशीन आहे. इंडिया? हा, इंडियातून कुठून पण? ही विनोदरा इंजिनियर्सची वर्ल्ड क्लास मशीन आहे. विनोदरा इंजिनियर्स? हो, पण तिथूनच का? कारण कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये ही हाय क्वालिटी प्रोडक्ट देते. आणि हो, याला जागा पण कमी लागते आणि सिंगल फेज इलेक्ट्रिसिटी मध्ये काम होऊन जातं. आणि याला कोणी चालवू शकतं, माझी आई सुद्धा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याला खूप कमी मेंटेनन्स लागतं. अरे वा, गावात राहून सुद्धा तू आत्मनिर्भर बनला आहेस बरं. हो मग. अशा छोट्या छोट्या उद्योगातून संपूर्ण भारत आत्मनिर्भर बनू शकतो. नक्कीच. मग तू काय ठरवलंयस आता? येस, मी पण विनोदरा इंजिनियर्स मधूनच मशीन घेणार. क्या बात है. रास्ते बुलाए तुझे, वो मंजिलें पुकारे तुझे। जरा तू हाथ बढ़ा ले, खुल जाए बंधन सारे। जरा तू हाथ बढ़ा ले, खुल जाए बंधन सारे। मेहनत से मिलती है इंसान को मंजिल, जिद पे अड़ जाए तो सब कुछ है हासिल। मिल जाएगी मंजिल, बन जा तू काबिल, जिद पे अड़ जाए तो